म्हातारपणात पोट बिघडणं, गॅस, अपचन, बद्धकोष्ठता, जेवल्यावर जड वाटणं, हे सगळं तुम्हालाही जाणवतंय का? औषधं घेऊनही पूर्ण आराम मिळत नाही? तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी सांगणार आहे 8 असे नैसर्गिक पदार्थ जे तुमची पचनशक्ती मजबूत करतील आणि वय वाढलं तरी पोट राहील हलकं आणि निरोगी. नमस्कार, तुम्ही पाहत आहात निरोगी आयुष, जिथे आपण आरोग्याचे सोपे, नैसर्गिक आणि उपयोगी उपाय जाणून घेतो. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरू करूया. फूड. 1. कोमट पाणी, वॉर्म वॉटर. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिणं हा पचनासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. आतडी सक्रिय होतात, टॉक्सिन बाहेर पडतात, बद्धकोष्ठता कमी होते. टिप: हवं तर त्यात 3 ते 4 थेंब लिंबू घालू शकता. फूड. 2. ताक, बटरमिल्क. ताक म्हणजे पोटाचा खरा मित्र. प्रोबायोटिक्स असतात, चांगले बॅक्टेरिया वाढतात, जेवण पचायला मदत होते. कसं घ्यायचं? दुपारच्या जेवणानंतर 1 ग्लास ताक, अधिक थोडं भाजलेलं जिरेपूड, अधिक चिमूटभर मीठ. फूड. 3. पपई, पपाया. पपईमध्ये पपेन नावाचं एन्झाईम असतं जे डायजेस्शनसाठी खूप उपयोगी आहे. अन्न पटकन पचतं, गॅस कमी होतो, आतडी स्वच्छ राहतात. बेस्ट टाइम: सकाळी किंवा दुपारी. फूड. 4. ओट्स, दलिया. वयानुसार फायबर खूप गरजेचं असतं. पचन सुधारतं, बद्धकोष्ठता कमी होते, आतडी व्यवस्थित काम करतात. टिप: ओट्समध्ये भाज्या घालून खा, अजून फायदेशीर ठरेल. फूड. 5. आलं, जिंजर. आलं हे नैसर्गिक डायजेस्टिव्ह बूस्टर आहे. गॅस कमी होतो, पोटफुगी कमी होते, अपचनात आराम मिळतो. कसं वापरायचं? जेवणाआधी छोटा तुकडा, अधिक चिमूटभर मीठ. फूड. 6. केळी, बनाना. केळीमध्ये पोटॅशियम आणि फायबर भरपूर असतं. आतड्यांची हालचाल सुधारते, ॲसिडिटी कमी होते, पोट शांत राहतं. नोट: जास्त पिकलेली केळी निवडा. फूड. 7. भिजवलेले मनुके, सोक्ड रेझन्स. रात्री 8 ते 10 मनुके पाण्यात भिजवा ठेवा. सकाळी खा. सौम्य रेचक, नॅचरल लॅक्सेटिव्ह. बद्धकोष्ठता कमी होते, ऊर्जा मिळते. फूड. 8. हिरव्या भाज्या, पालक, मेथी, शेपू, कोथिंबीर या भाज्या पचनासाठी खूप चांगल्या. फायबर जास्त प्रमाणात असते, आतडी स्वच्छ करते, व्हिटॅमिन्स भरपूर असतात. टिप: आठवड्यातून किमान 4 वेळा खा. बोनस: या चुका टाळा. म्हातारपणात डायजेस्शन खराब होण्याचं मोठं कारण. जास्त तळलेलं अन्न खाणे, उशिरा जेवण, पाणी कमी पिणं, जेवल्यावर लगेच झोपणं. डेली रुटीन मिनी टिप: सकाळी कोमट पाणी पिणे, हलका व्यायाम करणे किंवा चालणे, जेवण शांतपणे चावून खा, रात्री शक्यतो हलकं जेवण करा. जर माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा, कारण ही माहिती अनेक ज्येष्ठ नागरिकांसाठी खूप महत्त्वाची आहे. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.
सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.